तर या व्हिडिओत आम्ही दाखवणार आहोत पुण्यातलं पहिलं ट्रेन थीमचं रेस्टॉरंट जे चालू झालं आहे थेट रेल्वेच्या डब्यातच. हे रेस्टॉरंट कुठे आहे, कसं आहे, तिथलं फूड कसं आहे, हे सगळं जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. पथ्याची पाणीपुरी म्हणजे दुपारी 11:30 वाजता जर कोणी पाणीपुरी खात असेल तर त्याला आयुष्य कळलेलं. प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वरती गाडी आलेली आहे. येस, वेलकम टू सुकीर्ता जी. आणि दर बुधवारप्रमाणे या बुधवारी सुद्धा इंटरेस्टिंग खाण्याचा व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत आणि आम्ही आता आलोय रेल्वे स्टेशनला. येस, आणि अजिबात कुठेही प्रवास आम्ही करू शकत नाही आहोत कारण आम्ही न्यू पेरेंट्स आहोत, पण आम्ही रेल्वे स्टेशनवरती येऊन पुन्हा एकदा खाऊ मात्र शकतो. येस, तर खास खाण्यासाठी आम्ही रेल्वे स्टेशनवर आलोय. पुण्यातलं पहिलं रेल्वेतलं रेस्टॉरंट चालू झालंय आणि आपण बघूया ते कसं आहे. इथे बाहेर ड्रिलिंग चाललंय, आवाज येतोय, चला आपण आत जाऊया. तर हे ट्रेन मधलं रेस्टॉरंट चालू केलं आहे प्रसिद्ध चाट आणि स्वीटचा ब्रँड हल्दीराम यांनी. हे रेस्टॉरंट आहे थेट पुणे स्टेशनच्या आवारात, प्लॅटफॉर्म नंबर 6 ची बाजू. रेल्वे स्टेशन मध्ये सतत काहीतरी काम चालू असण्याची परंपरा कायम असल्यामुळे रेस्टॉरंट जवळच्या सगळ्या फरशा उखडून ठेवल्यात, ज्याचा खूप छान व्ह्यू रेस्टॉरंट मधून तुम्हाला मिळू शकतो. असो, पण ते सोडलं तर बाहेरून रेस्टॉरंटचा लुक खूपच छान, एकदम पॅलेस ऑन द व्हील्स किंवा डेक्कन ओडिसीचा डबा वाटावा इतका छान लुक आहे. रात्री लाईट मध्ये तर अजून भारी दिसत असावं. मग आम्ही गेलो आत रेस्टॉरंट मध्ये. संपूर्ण एसी रेस्टॉरंट आहे आणि बाहेरचा कसलाही आवाज आत येत नाही. इथल्या इंटेरियरला फुल मार्क्स. आतून एकदम हेरिटेज ट्रेन बोगी सारखा लुक आहे. संपूर्ण वुडन डबा वाटावा असा, आणि त्यातले बसण्याचे कोच सुद्धा एकदम रेट्रो स्टाईल. त्यावर अँटिक स्टाईल लाईट असल्यामुळे त्याचा लुक अजूनच खुलून दिसतो. प्रत्येक टेबलाला ट्रेनची खिडकी होती आणि जसं ट्रेनच्या एसी चेअर कारच्या डब्यामध्ये ती ट्रेन ज्या शहरात जाते तिथल्या प्रसिद्ध ठिकाणांविषयी, लोकांविषयी माहिती दिली जाते, तसंच इथे सुद्धा होतं. त्यामुळे थीमला साजेसं असं एकदम ऑथेंटिक ट्रेन रेस्टॉरंट आहे हे. मला इथला अँबियन्स लई म्हणजे लईच आवडला. असं इथे बसलं ना की उगाच असं वाटतं की हालेल आता ट्रेन आणि जायला लागेल, कारण ही जी खिडकी आहे ना आणि हा जो कोच आहे ना, याची गंमत आहे. असं खरंच अशी इच्छा होते मनात ना की हा डबा हलावा आणि कुठेतरी छानपैकी प्रवास करत करत खात खात आपण जावं. आता वेळ झाली होती खाण्याची. हल्दीराम असल्यामुळे सगळे चाट आयटम्स, डोसे, सँडविच, थाळी असे सगळे प्रकार इथे मिळतात. इथे स्पेशल काय असं विचारल्यावर राज कचोरी ही इथली सिग्नेचर डिश आहे असं त्यांनी आम्हाला सांगितलं. त्यामुळे राज कचोरी आणि सोबत पाणीपुरी सुद्धा मागवली, जी लगेचच टेबलावर हजर झाली. दुपारी 11:30 वाजता, म्हणजे खरं तर सकाळच, काहींच्यासाठी पहाट सुद्धा. जर कोणी पाणीपुरी खात असेल तर त्याला आयुष्य कळलेलं आहे. चटपटीत आयुष्य. मस्त रंग आहे पुऱ्यांचा, छान. हो हो, अगदी अगदी. म्हणजे असं काय, आता 11:30 आहे ना, म्हणून जसजशी संध्याकाळ होणार तसं मी पचापचा त्याच्यामध्ये बोटं बुडवणार. फुटले फुटले फुटले. एकदम इन्होंने वक्त बदल दिया, जज्बात बदल दिए, जिंदगी बदल दी. पाण्यात दमच नाही काहीच. नारंगी पाणी आहे, त्यामध्ये किती गोड असेल, काहीच नाही. चिंचेचं आणि हे हिरवं सुद्धा खूपच असं पानसट प्रकरण आहे हे सगळंच. नाही, मजा नाही. हे खाऊन बघ. चायला जनरली आतनं पोकळ असते कचोरी, ही कम्प्लिटली भरलेली आहे. आतमध्ये चाट आहे त्याच्या. राज कचोरी सगळ्या गोष्टी येईल असं बघितलं मी. चाट चांगलं आहे यातलं, पण समोर कचोरी हा प्रकार आहे ना, हा गरम खायला मजा येते. म्हणजे गरम गरम कचोरी असते ना, जी खुसखुशीत, ती खूप छान वाटते. त्यांनी काय केलं आहे की कचोरी आहे आणि त्याच्यामध्ये सगळं स्टफिंग जे आहे ना ते थंडगार आहे, म्हणजे फ्रीजमधलं आहे ना तशा पद्धतीचा चाट. रगडा पॅटीस. पण रगडा पॅटीसचा पण रगडा जनरली गरम असतो आणि हे सगळं गार आहे, त्यामुळे ते फ्रीजमधला सगळं चाट खाल्ल्यासारखं वाटतं. आय थिंक कचोरी पण खूप आधी त्यांनी बनवली असं वाटतं, ताजी ताजी कचोरी बनवलेली नाही. त्यामुळे दह्याचा एक थंडगार जो चाटचा प्रकार असतो तो तसा आहे, म्हणून तो फारसा इंटरेस्टिंग नाही, फार मजा नाही येते त्याच्यामध्ये. मी म्हणलं हो तो खुसखुशीतपणाच नाही, तो सगळं सॉगी झालं. पण दह्यामुळे ते सॉगी होणं ठीक आहे, पण तरी खुसखुशीत आणि दही असं कॉम्बिनेशन छान वाटतं. पण हे
चुटकीची म्हणजे वाईट नाही आहे, पण जे राज कचोरी किंवा जो टिपिकल एक राजस्थानी कचोरी जी गंमत असते ना ती नाही आहे याच्यामध्ये. आईला आणि बटाटा दिला आहे, रगडा म्हणजे असा टिपिकल जो रगडा असतो तसा रगडा नाही आहे. रगडा म्हणजे जेव्हा बटाटा देतात ना तेव्हाच अर्धा मूड जातो. सॉसमध्ये पाणी घालून केलं काय पाणी. पथ्याची पाणीपुरी म्हणजे कोणी पथ्य करत असेल ना पेशंटची पेशंट खाऊ शकतो पाणीपुरी, कारण काहीच त्यात तसा झटका नाही आहे, काहीच नाही. एकदम सप्पक. म्हणजे नुसतं पाणी प्यायलं तरी काही त्रास होणार नाही. तसं नाही, कसं पाण्यासारख्या पंच पाहिजे ना, 0 पंच आहे. खूपच अशी साधी आपण दाल खिचडी वरण भात असतो ना त्या पद्धतीची पाणीपुरी. ठीक आहे, म्हणजे त्रास तरी होणार नाही याचा. पोटात अजून भूक होती, त्यामुळे स्टार्टर खाल्ल्यानंतर इथली थाळी ट्राय करावी असं वाटलं आणि म्हणून आम्ही मागवली संपूर्ण थाळी. म्हणजे थाळीचं नावच संपूर्ण थाळी, जी दोघात पण शेअर करता येते. ओके, तर ही आहे संपूर्ण थाळी. आपण जगात जिथं जाऊ तिथे थाळी खातो, आपल्याला थाळी आवडते आणि यांनी सांगितलं की यांची थाळी प्रसिद्ध आहे असं यांचं म्हणणं आहे. तर म्हणलं बघूयात. तर संपूर्ण थाळी आहे, ज्याच्यामध्ये 2 भाज्या, दाल, रसगुल्ला, 2 पराठे आणि राईस, पापड, सॅलड, इतक्या सगळ्या गोष्टी आल्या. ही लिमिटेड थाळी आहे, पण 300 रुपयांची. 300 रुपये मला जास्त वाटत आहेत ऑफकोर्स, कारण लिमिटेड थाळी आहे आणि गोष्टी पण खूप तशा फार अशा एक्स्ट्रा ऑर्डिनरी दिसत नाही आहेत. पण ठीक आहे, आपण टेस्ट करून बघूया. वा, गरम गरम लच्छा पराठे जे छान वाटते. क्या बात आहे. आपण पनीरने स्टार्ट करूयात. बरी आहे, थोडी गोडसर आहे पनीर, पण चांगली आहे. दुसरी मिक्स व्हेज भाजी आहे, चांगलं आहे. आणि जिरा राईस विथ दाल. मी अजिबात एक्सपेक्ट करत नव्हतो. मी पाणीपुरी इथली खाल्ली आणि मला असं वाटलं की थाळी ओके असेल, टिपिकल ट्रेनमध्ये कशा मिळतात थाळ्या तशी असेल. पण ट्रेनमध्ये मिळणारी जी थाळी आहे थंडगार असतं, पुन्हा गरम केलेलं असतं, शिळं असतं, पण तरी पण आपण आवडीने खातो, कारण प्रवास करताना खायला मिळतं याचंच आपल्याला विशेष वाटतं. आणि तेव्हा वेळेवर फूड मिळणं गरजेचं असतं क्वालिटीपेक्षाही. पण इथे हा फिक्स डबा आहे ना, म्हणजे हा काय हलता डबा नाही आहे, त्यामुळे अशी अपेक्षा आहे की फ्रेश फूड मिळावं. हे काय आपण जर्नी करत नाही आहोत, पण तरीसुद्धा थाळी चांगली आहे. त्याचं कारण असं आहे की सगळ्या गोष्टी ताज्या बनवल्यात. पराठा गरम आहे, राईससुद्धा आत्ताच बनवलं आहे. मे बी आम्ही दुपारी 12 वाजता आलो, त्यामुळे पहिला लॉट असेल थाळीचा. पण थाळी चांगली आहे. जर तुम्ही प्रवासाला कुठे जाणार असाल स्टेशनवर आणि स्टेशनला तुम्ही लवकर पोचला असाल तर पटकन काहीतरी चांगलं हेल्दी खाऊन निघायचं असेल, थाळी चांगला ऑप्शन आहे. 300 रुपये खूप जास्त आहे या थाळीच्या मनाने, पण मी म्हणतो तसं की हा फील आहे डब्यात बसण्याचा, त्या फीलचे पैसे असं पण म्हणूयात. हल्दीराममध्ये लोक चाट खातात, तर त्यांचं असं म्हणणं आहे की राज कचोरी जी आम्ही खाल्ली ते त्यांचं सिग्नेचर प्रोडक्ट आहे. पण मी म्हणलं तसं की चाट हा थंडगार प्रकार मला नाही आवडत, हे माझं मत आहे. जर तुम्हाला थंडगार चाट आवडत असेल तर तुम्हाला राज कचोरी आवडू शकते. पण हो, पाणीपुरी खूप वाईट होती, त्या मनाने थाळी खूपच चांगली आहे. चांगली म्हणजे काय, साधी, सिंपल आहे. आणि आपल्याला प्रवासाला जाताना सिंपलच गोष्टी खायला आवडतात. त्यामुळे तुम्ही पुण्यातच असाल आणि त्यासाठी खास थाळी खायला यावं अशी थाळी नाही आहे, पण तुम्ही कुठेतरी प्रवासाला चाललाय, स्टेशनला लवकर पोचलाय आणि खाऊन जायचं तर कन्व्हिनियंट थाळी आहे. आणि मी म्हणेन की चविष्टपेक्षा कन्व्हिनियंट आहे. महत्त्वाची गोष्ट राहिली तर म्हणजे स्वीट रसगुल्ला यांचा चांगला आहे. रसगुल्ला खूप डोक्याला शॉर्ट गोड नाही आहे, माइल्ड आणि मस्त आहे. आणि हा पण ताजा वाटतोय, नाही खाल्ल्या खाल्ल्या लगेच कळतोय. चांगल्या आवडलेल्या गोष्टीत ना आवडलेल्या गोष्टी. चांगल्या आवडलेल्या गोष्टी म्हणजे बरं फूड आहे, कम्प्लीट टाकाऊ नाही आहे. चाट ॲब्सोल्युटली टाकाऊ आहे, सॉरी, पण थाळी खूप बरी होती. अजून एक आवडलेली गोष्ट जी सगळ्यात नंबर 1 असू शकते, अप्रतिम इंटिरियर. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हल्दीराम हा ब्रँडच स्नॅक्स आणि चाटमुळे तयार झालेला आहे. आणि त्यांचं स्नॅक्स आणि चाटच खूप बिलो ॲव्हरेज लागतं आहे. हां, तुम्हाला जर रेल्वेत खाण्याचा एक्सपिरियन्स घ्यायचा असेल, म्हणजे बोगीमध्ये बसून खाण्याचा एक्सपिरियन्स, ते सुद्धा लॅविश बोगीमध्ये, तर तुम्ही येऊ शकता. मी म्हणेन की इंटिरियरला 100% फुल मार्क्स आहेत, पण फूड खूपच ॲव्हरेज आहे. ॲक्च्युली मला हल्दीरामचा कुठंच चांगला एक्सपिरियन्स आलेला नाही. म्हणजे फर्ग्युसन कॉलेज रोडवरती, मॉलमध्ये, सगळीकडेच मला फूड कधीच आवडलेलं नाही. खूपच ॲव्हरेज फूड असतं हल्दीरामचं. तसंच इथेसुद्धा आहे ते. पण मी म्हणलं तसं की जर तुम्हाला असं छानपैकी डब्यात बसून खाण्याचा किंवा कॉफी पिण्याचा एक्सपिरियन्स, बाय द वे कॉफीसुद्धा इथली मशीनची कॉफी आहे जी खूप वाईट आहे. जर तुम्हाला नुसतं एक ॲम्बियन्सचा आनंद घ्यायचा असेल, काहीतरी वेगळा एक्सपिरियन्स हवा असेल तर तुम्ही येऊ शकता. किंवा तुम्ही ट्रेनने कुठे जाणार आहात, तुमच्याकडे मध्ये वेळ आहे तर तुम्ही येऊ शकता. अदरवाईज नुसतं खाण्यासाठी म्हणून यायला इथे नाही आहे चांगलं, हे मी नक्कीच सांगेन प्रामाणिकपणे. हे वेगळा फील हवा असेल, इंस्टाग्रामसाठी फोटोज काढायचे असतील, छान आहे,
एकदम ॲम्बियन्स आणि एक्सपिरियन्स, तर तुम्ही येऊ शकता. फूड वाईट आहे. तर हा होता आमचा प्रामाणिक रिव्ह्यू. इथे आमच्या दोघांचं बिल झालं 570 रुपये. असेच फिरण्याचे आणि खाण्याचे व्हिडिओ दर बुधवारी घेऊन येत जाऊच, त्यामुळे बुधवार चुकवायचा नाही. तोपर्यंत हॅपी जर्नी.